नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। गेल्या काही दिवसापूर्वी संपूर्ण देशभरात छावा नावाचा चित्रपट रिलीज झाला। या चित्रपटामध्ये जे आहे छत्रपती संभाजी महाराज यांची कहाणी, त्यांचं जीवनचरित्र मांडण्यात आलंय। त्यांनी त्यांच्या जीवनात लढलेल्या लढाया, त्यांच्या शेवटच्या काही लढाया या संपूर्ण या प्रकरणामध्ये या चित्रपटामध्ये अत्यंत व्यवस्थितपणे मांडण्यात आलंय। जेव्हा हा चित्रपट सुरू होतो तेव्हापासून अक्षरशः शेवटपर्यंत माणसाला खुर्चीवरनं हलू सुद्धा वाटत नाही, इतकं सुंदर असं त्या चित्रपटाचं त्या ठिकाणी प्रदर्शन करण्यात आलंय। तो चित्रपट खूप सुंदरपणे त्या ठिकाणी चित्रित करण्यात आलाय। त्यामध्ये जेव्हा चित्रपटाचा शेवट येतो, शेवटचे 40 मिनिटं अक्षरशः आपल्याला रडायला भाग पाडतात। तुम्ही कोणी असो, तुम्हाला भाषा समजत असो किंवा नसो, परंतु ते इमोशन तुमच्यापर्यंत कॅप्चर होतात। आणि जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांचा शेवट अत्यंत छळ करून त्यांना संपविलं जातं, तेव्हाचे ते शेवटचे 40 मिनिटं अत्यंत मनाला वेदना करून जातात। मित्रांनो, हा चित्रपट रिलीज झाला आणि तेव्हापासूनच संपूर्ण महाराष्ट्रभरासह संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालतोय। बॉलिवूडमधून गेलेला जीव जो आहे पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये टाकण्याचं काम या चित्रपटाने केलंय। या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसामध्ये 200 करोडपेक्षा जास्त मोठी इन्कम केली आहे। परंतु मित्रांनो, हा चित्रपट रिलीज झाला आणि तेव्हापासून सोशल मीडियावरती एक प्रश्न मोठ्या प्रमाणात सर्च केला जाऊ लागला, तो म्हणजे रायप्पा महार कोण? तर मित्रांनो, रायप्पा महार कोण असे अनेक प्रश्न या चित्रपटाबद्दल त्यानंतर सर्च व्हायला लागले। परंतु मित्रांनो, हा चित्रपट रिलीज झाला आणि यामध्ये अनेक चुका झालेल्या आहेत असं सोशल मीडियावरती बोललं जात आहे। परंतु या चित्रपटामध्ये 2 शूरवीर महारांची कहाणी दाखवायला डायरेक्टर विसरलाय। त्यांच्याकडनं चूक झाली की मुद्दामून महार जातीचे होते म्हणून त्यांना लपविलंय, त्यांना सोडण्यात आलं हे समजायला तयार नाही। मित्रांनो, चित्रपट अत्यंत सुंदर आहे। छत्रपती संभाजी महाराजांची कहाणी खूप सुंदर मांडलेली आहे। चित्रपटाची सुरुवात होते तेव्हाचा सर्वात सुरुवातीचा क्षण जो आहे त्याची सुरुवातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाण्याने होते आणि चित्रपटाच्या सुरुवातीलाच काळजावरती मोठा घाव होतो, काळजावरती मोठा धक्का बसतो। आपण पाहतो त्या ठिकाणी आपल्या राजाची फक्त टोपी ठेवलेली असते, त्यांचं त्या ठिकाणी ती टोपी आणि छत्रपती शिवाजी महाराज गेलेत ही बातमी त्या चित्रपटाच्या सुरुवातीला दाखविण्यात आली आणि तेव्हापासूनच काळजामध्ये एक वेगळा घाव, एक वेगळ्या योजना सुरू होतात। परंतु मित्रांनो, हा चित्रपट संपूर्णपणे आपण जेव्हा पाहत असतो तेव्हा पूर्ण चित्रपटगृहामध्ये फक्त शेवटच्या 40 मिनिटांमध्ये अत्यंत शांतमय असं वातावरण असतं। त्या वातावरणामध्ये मनाला खूप वेदना होत असतात। असं वाटतं आपण जर त्या ठिकाणी असतो तर आपल्या राजांना आपण वाचवण्यासाठी नक्कीच लढलो असतो, काही ना काही त्या ठिकाणी झगडलो असतो। आणि हीच बात या चित्रपटामध्ये एका कॅरेक्टरला सोडून करण्यात आली आहे। मित्रांनो, या चित्रपटामध्ये रायप्पा महार यांची स्टोरी दाखविण्यात आली। रायप्पा महार कोण? तर मित्रांनो, रायप्पा महार हे ते होते छत्रपती संभाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते। छत्रपती संभाजी महाराजांचे ते फक्त सवंगडीच नाही तर त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे ते अंगरक्षक देखील होते। रायप्पा महार हे एवढे शूर होते की त्यांच्या शूरवीराच्या त्यांच्या कहाण्या ऐकून अक्षरशः संभाजीराजेंनी त्यांना स्वतःच्या दरबारामध्ये बोलून त्यांचं त्या ठिकाणी स्वागत देखील केलं होतं, अभिनंदन केलं होतं। मित्रांनो, रायप्पा महार यांनी जे आहे छत्रपती संभाजी महाराज यांना जेव्हा औरंगजेबाकडनं पकडण्यात आलेलं होतं, काही लोकांनी फितुरी करून छत्रपती संभाजी महाराजांचा पत्ता त्यांना दिला आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याकडनं पकडण्यात आलं आणि त्यानंतर आपल्या राजांना त्या ठिकाणी पकडण्यात आलं। राजांना पकडण्यात आल्यानंतर त्यांचा अतोनात छेड करण्यात आला, त्यांचे डोळे काढण्यात आले, त्यांची जीभ छाटण्यात आली, त्यांच्या शरीराचे अत्यंत तुकडे तुकडे करण्यात आले आणि आपल्या राजांना वेदना देऊन त्या ठिकाणी संपविण्यात आलं। परंतु त्यापूर्वी एक कहाणी, एक टॉपिक त्या ठिकाणी असतो मित्रांनो, तो म्हणजे रायप्पा महार यांचा। जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यात आलं होतं तेव्हा त्यांचा जवळपास 40 दिवस छळ करण्यात आला होता। त्यांचा तो जो छळ चालू होता तो अनेकांना पाहवत नव्हता आणि कोणाचं धाडसही त्या ठिकाणी होत नव्हतं। परंतु रायप्पा महार यांना जेव्हा समजलं आपल्या राजांना त्या ठिकाणी पकडलं, आपल्या धन्याच्या लेकराला त्या ठिकाणी पकडलं, तेव्हा आपण काही करून त्यांना वाचवलं पाहिजे आणि ते त्या ठिकाणी भिस्ती म्हणजेच पाणी वाहणाऱ्याचं रूप धारण करतात आणि औरंगजेबाच्या लाखोच्या सैन्याच्या गर्दीमध्ये घुसतात। का तर फक्त आपल्या राजांना त्या ठिकाणी वाचवायचे, आपल्या धाकल्या धान्याला त्या ठिकाणी वाचवायचं, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना वाचवायचे। फक्त या एका गोष्टीसाठी तो माणूस कुठल्याही त्या ठिकाणी जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी त्यामध्ये घुसतो। त्या ठिकाणी जे आहे लाखोच्या सैन्यांमध्ये घुसतो आणि त्या ठिकाणी घुसल्यानंतर एका वेळी त्या ठिकाणी दुपारचं ऊन चालू असतं आणि त्या उन्हामध्ये त्यांच्या कानावरती एक आवाज येतो। त्या ठिकाणी जे आहे छत्रपती संभाजी महाराजांची धिंड काढली जाते आणि त्या धिंडीमध्ये जे आहे त्यांच्या अतिशय छेड चालू असतो। मराठा संभाजी हे शब्द त्यांच्या कानावरती पडतात। ते शब्द त्यांच्या कानावरती पडल्यानंतर रायप्पा महार यांना राहवत नाही। त्यांना अक्षरशः त्यांच्या जे छत्रपती संभाजी महाराजांचा जो छळ चालू होता तो पाहून त्याच्या डोळ्यामध्ये अतिशय वेदना होतात। त्यांना
काय करावं ते समजत नाही आणि त्यानंतर रायप्पा महार हातामध्ये तलवार घेतात आणि त्या ठिकाणी औरंगजेबाच्या लाखोच्या सैन्यावरती तुटून पडतात। अक्षरशः त्या ठिकाणी असणाऱ्या 2 अंमलदारांना चराचरा कापून फेकतात आणि त्या ठिकाणी ते संभाजीराजांना वाचविण्याचा एक वेडा प्रयत्न करतात, कारण त्या ठिकाणी लाखोच्या लोकांमधून त्यांना वाचवायचं असतं आणि त्याचसोबत गनिमांच्या त्या ठिकाणी तलवारी रायप्पा महार यांच्यावरती देखील चालतात आणि लाखो तलवारी एकदाच चालल्यानंतर त्या ठिकाणी रायप्पा महार त्या ठिकाणी कोसळतात आणि आपलं रक्त ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पायाजवळ सांडवतात आणि त्या ठिकाणी ते आपला एक प्रयत्न करतात आपल्या राजाला वाचविण्यासाठी। तर मित्रांनो, रायप्पा महार यांचं हे मेन कॅरेक्टर या चित्रपटामधून गायब करण्यात आले। तो यानंतर पुढचं एक कॅरेक्टर जे गायब करण्यात आले ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, गोविंद गोपाळ महार। मित्रांनो, गोविंद गोपाळ गायकवाड हे त्यांचं नाव होतं। ते वडू बुद्रुक या ठिकाणी राहणारे होते आणि ते ज्या जातीने महार होते आणि कदाचित याच गोष्टीमुळे यांना देखील त्या चित्रपटातून वगळण्यात आले किंवा त्यांचं कॅरेक्टर मुद्दामून त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं नाहीये। मित्रांनो, जेव्हा औरंगजेबाचे सैन्य जे आहेत छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करतात, आतोनात छळ करतात, त्यांचे डोळे कापतात, त्या ठिकाणी त्यांची जीभ छाटतात आणि त्यानंतर त्यांचे जे शरीराचे तुकडे असतात त्याचे लचके तोडतात आणि त्याला जे आहे त्या ठिकाणी इस्तविस्त करून त्या ठिकाणी जे आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे फेकतात आणि ते तुकडे फेकल्यानंतर त्या ठिकाणी एकाही व्यक्तीची त्या ठिकाणी जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या तुकड्यांना उचलण्याची हिंमत होत नाही किंवा कोणी त्या ठिकाणी समोर येत नाही, कोणी एखादा व्यक्ती त्या ठिकाणी समोर येत सर्वांनाच त्या ठिकाणी आपल्या जीवाची भीती वाटायला लागते। परंतु त्यावेळेस मित्रांनो त्या ठिकाणी एक शूरवीर व्यक्ती त्या ठिकाणी समोर येतो, त्या व्यक्तीचं नाव आहे गोविंद गोपाळ महार। मित्रांनो, गोविंद गोपाळ गायकवाड समोर येतात आणि त्या ठिकाणी ते जे आहेत म्हणतात, माझ्या राजाचे तुकडे या ठिकाणी पडलेत, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेकराच्या शरीराचे तुकडे या ठिकाणी पडलेत, मी त्यांना वाचवणार, त्यांचे जे तुकडे मी जमा करणार। कारण त्या ठिकाणी बोलत असताना त्यावेळेस ज्या ठिकाणी ते छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुटलेले लचके त्यावेळेस पाहत असतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट येते की अरे आपलं राजा ते होतं की ते राजा आमच्या ताटातल्या घुगऱ्या काढून खायचा आणि त्या राजाच्या लेकराचे जर तुकडे इकडे तिकडे पडलेत आणि ते जर मी उचलू शकत नसेल तर माझा काहीच फायदा नाही, हा शब्द त्यांच्या मनामध्ये येतो। आणि त्यानंतर त्या ठिकाणी गोविंद गोपाळ गायकवाड समोर जातात, छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे इकडे तिकडे पडलेले सर्व तुकडे ते जमा करतात आणि ते तुकडे जमा केल्यानंतर त्या ठिकाणी ते सर्व त्या शरीराला शिवून काढतात आणि त्यानंतर शेवटचं अग्निदान जे असतं मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये जी प्रथा आहे त्यानुसार ते संभाजी महाराजांच्या मृतदेहाचा शेवट ते करतात। त्या ठिकाणी ते जे आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जो मृतदेह असतो त्याला जाळण्यासाठी देखील कोणी जागा देत नाही, कारण औरंगजेबानं जे फरमान काढलेलं असतं त्या फरमानाची सर्वांनाच भीती वाटते। परंतु मित्रांनो, तिथे आपल्या जीवाची पर्वा न करता आणि झालंच आपल्याला काही तर आपण हे गाव सोडून जाऊ किंवा आपण आपल्या जमिनीवरती पाणी सोडून देऊ इथपर्यंत स्वतःची तयारी करतात आणि गोविंद गोपाळ महार वतनाच्या जमिनीमध्ये ते जे आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराला अग्नी देतात, त्या ठिकाणी आगींडाव देतात मित्रांनो। आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे आहे छत्रपती संभाजी महाराजांचं शेवट आणि याचा पुरावा म्हणून आजही आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजांची जी समाधी आहे ती आपल्याला महार लोकांच्या जमिनीवरती पाहायला मिळेल आणि हा सर्वात मोठा पुरावा त्या ठिकाणी आहे मित्रांनो की महाराणीच जे आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शेवटच्या तुकड्यांना हात लावला, त्यांना उचलला आणि त्यांना अग्निदाव दिला। परंतु मित्रांनो, ही गोष्ट जी आहे त्या चित्रपटामधून लपविण्यात आली, त्या चित्रपटामध्ये चूक झाली की मुद्दाम जातीवाद करायचा म्हणून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा शेवट त्यांना अग्निदाव देणाऱ्या गोविंद गोपाळ महार यांना वगळण्यात आला आणि त्याचसोबत छत्रपती संभाजी महाराज यांना वाचविण्यासाठी त्या लाखोंच्या वेड्यामध्ये घुसणाऱ्या रायप्पा महार यांची देखील कहाणी लपविण्यात आली। मित्रांनो, हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजतोय, सर्वच जण या चित्रपटाचं स्वागत करतात। चित्रपटाचा जेव्हा शेवट पाहतो तेव्हा अक्षरशः थिएटरमधले प्रत्येक जण रडतो, प्रत्येक जणाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, कारण आपल्या राजाचा शेवट तेवढा धक्कादायक असा शेवट त्या ठिकाणी आपल्या राजाचा झालेला आहे। परंतु मित्रांनो, मग प्रश्न पडायला लागतो, जर आपण असे चित्रपट काढतच आहोत तर सत्य आपण दाखविलं पाहिजे समाजासमोर किंवा इथल्या लोकांसमोर, आपण सत्य आणलं पाहिजे आणि त्यासाठी सत्य न लपवता प्रत्येक गोष्ट दाखविली पाहिजे, कुठला जातीवाद न करता प्रत्येकाला समान हक्क, समान जे काय त्याचं योग्य न्याय मिळायला पाहिजे। त्यामुळेच कुठेतरी असं वाटतं की या चित्रपटामध्ये रायप्पा महार आणि गोविंद महार या दोघांची भूमिका दाखवायला पाहिजे होती। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।